तर मित्रांनो, तुम्ही आयुष्यात खूप पुस्तकं वाचली असतील, पण आजपासून तुम्हाला ना मी माझ्या पुस्तकाची पानं वाचून दावणार आणि ती कशी वाचून दावणार हे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघा. काय? तर माणसाची दिवसाची सुरुवात अंघोळ केल्याने होते आणि तुमच्या भावा कधी-कधी टाईमच भेटत नाही अंघोळ करण्यासाठी. बरं, हे सगळं मी तुम्हाला का सांगते? बरं, आजपासून आपण भावानो कामाचं बोलायचं. काय? दिवसातून भावानो मला 10-15 वेळा विचारतो कुठेतरी जाऊन जीव द्यावा, पण ते सगळं जाऊ दे. अशा कारणामध्ये ते करत असते, पण काय माझं काही बरं वाईट होत नाही. ते सगळं जाऊ दे. तर भावांनो, आजकाल मी स्वतःच्या कामावर एवढा फोकस ठेवलाय ना, की मी दिवसभर ठरवले दिवसभर काय का होईना फोटो पण मीच काढणार आणि एडिट पण मी स्वतःच करणार. मी स्वतःला एवढे बिझी ठेवणार आहे ना, की कुणाला परत घावणार पण नाही. आजकाल ना मी एकटाच असतो. काय सांगू तुम्हाला? मी प्रेमावरचं व्हिडिओ असंच करत असतो. काय ते लय सीरियस घेत जाऊ नका. कारण माझं कोण नाही आणि माझं कोण नसणार आहे. कारण की भावानं मला ना 1 सेकंद पण टाईम नसतो स्वतःला द्यायला. या झाडावर कसं पक्षी बसलं तसं माझ्या आयुष्यात कुठलं पक्षी बसाय नाही ती. कारण ना भावांनो, आयुष्यात पक्षी झाडावरनं उडून जातात. मी सगळं हे तुम्हाला का सांगायली? आजपासून भावांनो प्रेमाबद्दल काय बोलायचं. आज फक्त आपलं बोलायचं. तर आज मी तुम्हाला माझी रूम दावतो. तर मित्रांनो, मी इथं एकटाच राहतो. रात्रंदिवस एकटाच राहतो. रात्री राहतो सोडा, दिवसा मी नसतोय तिथं कुठं. तर मी हे जेवतो. बघा, तुम्हाला वाटत असेल, पण मी एवढंच जेवतो. काय? एवढं सगळं करून फायनली गाईज मी स्टुडिओमध्ये आलो आणि इथं शूट झाल्यानंतर परत रंकाळ्यावर गेलो. तिथं शूट झाल्यानंतर काय सांगू तुम्हाला, माझा दिवस भावानो ना असा येतो ना असा निघून जातो आणि ती का निघून जातो ते तुम्हाला नक्कीच माहीत असेल. आणि तिथून गेल्यानंतर आम्ही फंक्शनसाठी गेलो. इथं काय तर कार्यक्रम होता आणि तिथून गेल्यानंतर परत डोहाळ जेवणाला गेलो. सो बाय.